नतमस्तक होऊन, कारण अयोध्येनंतर माझ्यासाठी पिंपळगावचं राम मंदिर आहे असं मी मानते. असं कदाचित हिरेरा इथे येणारा प्रत्येक राम भक्त मानत असेल आणि असावा म्हणूनच इथे ही गर्दी आणि हा नवसाला पावणार आहे. आणि म्हणून अरुण शेठ या ठिकाणी फक्त मला समजून घ्या सगळे, कारण नावं घ्यायला गेली तर माझ्या माईला कंटाळून जातील, कारण एवढा वेळ बसवतात. मी 1000 वेळा सांगते की खुर्च्या ठेवा, कारण आज प्रत्येकाला पायाचे आजार झालेले आहेत आणि महिला आमच्या बोलत नाही, 3-3 तास बसून राहतात. खरं म्हटलं तर त्यांचे विचार झाला पाहिजे, आपल्याला त्यांचे 2 शब्द ऐकायचे. मी नेहमीच बोलते, पण खरोखरच या ठिकाणी आज तुम्ही पाहिलं की संजू भाऊ वराडी हे या गावातले, त्यावेळी जेव्हा मी निवडून आले त्यावेळेला भाऊ उपसरपंच म्हणून होते. वाणी साहेब काळी पिवळी चालवायचा, खिशात पैसा असू नसू पण कुणाला पाहिजे ना तर शेवटचा रुपया असला तरी तो काढून द्यायचा. मी त्याला बघितलंय, मी त्याला जवळून पाळतलंय आणि म्हणून त्याची जाण ठेवून सदैव त्याच्या पाठीशी राहिली. आजही या गावाला उमेदवारी मिळते त्याला कारण सत्यवान भाऊ देखील तितकाच आहे, कारण हिऱ्याची जोडीला असते, तो खरा सोनार आहे, तोच हिऱ्याची कदर जाणू शकतो. आणि त्यांनी जेव्हा निवड केली आहे, कधी कधी काय असतं किंग होण्यापेक्षा किंग मेकर होणं जास्त महत्वाचं असतं. आज सगळे बरोबर राहतील. माझ्या शेजारी इकडून दीपक भाऊ बसलाय, या ठिकाणी बरेच आमचा राजू भाऊ बोलला, जे बोलू शकले नाही त्या ठिकाणी मग निश्चितपणाने संजू बोलू शकला असता, प्रवीण बोलू शकला असता. पण वाणी साहेब मला कमी शब्दात बोलायचं आहे, त्याच्यामुळे मला एकच वाटतं, सत्य जे काही बोलला तो बोलला की ताईलाच फक्त मी यावेळेला मतदान करणार आहे, कारण त्यांनी त्याची खंत बोलून दाखवली. पण मला त्याचा अभिमान आहे. अभिमान कशासाठी? वाणी साहेब ही जाणीव मी केलेले ऑपरेशन्स जे ह्या तालुक्यात हजारो असतील, मग हृदयाच्या असतील, छिद्रांच्या असतील, या ठिकाणी पिशव्यांच्या असतील, कॅन्सरच्या असतील, तेवढ्याने जरी जाण ठेवली असती तर निश्चितपणाने आशाताई विधानसभेच्या सभागृहात असतील. म्हणून त्याच्यासाठी कारण इतके ऑपरेशन्स अगदी मुंबई, केम, टाटा त्या ठिकाणी असणाऱ्या नायर पासून तर जे पासून सगळ्या हॉस्पिटल मी तिथे सुद्धा पाठवले आहेत. आणि इथे सुद्धा पुण्यामध्ये मी ससून पासून तर या असणाऱ्या आपले जेवढे पण मंगेशकरांचं हॉस्पिटल असेल, त्या ठिकाणी असणारे जेवढे जवळचे हॉस्पिटल, केम हॉस्पिटल असेल, प्रत्येक ठिकाणी वेळ पडल्याने तालुक्याचे जेवढे हॉस्पिटल आहे, मग छोट्या गोष्टीसाठी सुद्धा त्यांना पैसे कमी करण्यासाठी सुद्धा आम्हाला सांगावं लागतं. पण मी फुकट नाही करत, माणसाने सांगून ठेवते, कारण त्या डॉक्टरला सुद्धा मी मदत करते, कारण तो मी माझा शब्द पाळतो ना. माझ्या गरीब शेतकऱ्याला मदत करतो ना, त्याचे 5,000 रुपये 10,000 रुपये कमी करतो ना, तर त्याला जेव्हा गरज पडते रिन्यू करायला, त्याच्याकडून पैसे खाल्ले जाऊ नये, त्याला ती मदत मिळाली तर तो आपल्याला सहज मदत करतो. गिव्ह अँड टेक पॉलिसी जीवनाची पॉलिसी आहे, हे लक्षात ठेवा प्रत्येकाने. ज्याला मोठं व्हायचं ना विनीत, त्याने ही पॉलिसी लक्षात ठेवायची, नाही तर तो कधीच मोठा होऊ शकत नाही. नुसता स्वार्थ माणसाला मोठा करू शकत नाही. गिव्ह अँड टेक पॉलिसीच पाहिजे. आपण एक वेळा मागितलं तर माणूस कमी करेल पैसे. घोडा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या. त्यामुळे तो ज्याने व्यवसाय सुरू केलाय त्याने तर जर एक दिवस दिलं तुम्हाला, बाबा केळ्याची पाटी घेऊन बसले आमची ताई, प्रेमाने एक दिवस दिलं, पण रोज नाही देऊ शकणार, तिचं पोट पाणी त्याच्यावर आहे. तसा व्यापारी सुद्धा असतो, तो सुद्धा बघतो की मला काय फायदा. या ठिकाणी शेतकऱ्याला जर मी काय दिलं, मग त्या ठिकाणी आज जसा परिस्थिती निर्माण झाली, मनाची मी दिली आहे माहिती की युरिया कमी आहे, काय परिस्थिती चालली आहे, ब्लॅकमेलिंग चालली आहे, याच्यावर मी बोलली आहे. मी 2 दिवसात त्याच्यावर तक्रार पण आहे. परंतु अशाच प्रसंगी त्या ठिकाणी खत व्यापारी जे आहेत, जे व्यवसाय करतायत, त्यांना सुद्धा ते मिळण्यासाठी सुद्धा मी मदत करते आणि ते देण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना वेळ त्याला लावते. त्याला म्हणतात गिव्ह अँड टेक पॉलिसी. काय म्हणतात? गिव्ह अँड टेक पॉलिसी. म्हणून मला एकच वाटतं की आयुष्यात आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या 60च्या रूपाने येणाऱ्या आहेत, ह्या तुमच्या 5 वर्षाचा भाग्य लिहिणाऱ्या आहेत. या छोट्या गरजांसाठी बरोबर आहे की नाही, तुमच्या रोजमर्राच्या जीवनामध्ये असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी या सदस्यांचं तुम्हाला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची अत्यंत ते मिनी मंत्रालय त्याची गरज आहे. त्या गरजेला ओळखून तितका सक्षम माणूस, त्या ताकदीचा माणूस, ज्याला त्याचं नॉलेज आहे, ज्याला ते कळतं आणि नुसतं कळून उपयोग नाही, अति विद्वान माणूस कधीच डेअरिंग करत नाही. करतो का वाणी साहेब?
नाही करत. वेडा असतो ना तो धैर्य वेडा जो त्याच्या डोक्यामध्ये असतं का माझ्या ताईला न्याय मिळाला पाहिजे. चला ताई 2 वेळा गेली तिला रेशन कार्ड मिळत नाही. ताई 2 वेळा गेली पोलीस स्टेशनला तिची केस घेतली जात नाही. या ठिकाणी आमचा दादा सारखा सांगतोय का माझा बांध कोरलाय, माझ्या शेतातून रस्ता गेला, माझ्या शेतात स्ट्रीट लाईट पडली, त्याला न्याय मिळत नाही. पण जोपर्यंत समोरच्याला, मी नेहमी सांगत असते माझ्या कार्यकर्त्याला, घडवताना असं घडवलंय की एका काळाला खाली मारली तर दुसरा काळ पुढे करायचा नाही, जा त्याला मारू नये. काय करू नये? मारू नये. कारण आज तुझ्या हात उचलला आणि तू गप बसला तर तो उद्या तुला माफ करणार नाही आणि त्याची प्रवृत्ती वाढत जाईल. आणि अशा प्रवृत्ती बळावलेली खूप लोक असतात, आपण पाहतो समाजामध्ये. त्यामुळे प्रवृत्ती बळावली नाही पाहिजे. चांगले दिवस पाहिजे असतील, चांगली सुखी पाहिजे असेल तर चांगले लोकप्रतिनिधी पाहिजे. आता राजकारण कसल्या पातळीवर गेलंय हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, पण राजकारण चांगलं करण्याचं सुद्धा आपल्या हातात आहे. आपण ते केलं पाहिजे. मतदानाचा अधिकार जो आहे तो लोकशाहीमध्ये कोणी उभं राहू, पण तुम्हाला तुमची निवड शोधता आली पाहिजे. आणि कोण सांगतं की मतदान सुरू झाल्यानंतर आता आचारसंहिता लागेल त्याच्यानंतर ठरेल. पहिल्या दिवशी ठरलेलं असतं प्रत्येकाचं की मी मतदान कुणाला करणार, काय मी मतदान कुणाला करणार, आणि त्याच्या मनातला माणूस त्यांनी निवडलेला असतो. त्यामुळे निश्चितपणाने तुमचे आशीर्वाद, आजपर्यंत 24 वर्ष इथे आणि 13 वर्ष मुंबईमध्ये जिने राजकारण केलं ती आशा तुमच्या समोर उभी आहे. आशा भाजपमध्येच होती. आशा नवीन भाजपमध्ये नाही आली. ती जयवंतीबेननी हाताला धरून बाहेर काढली राजकारणात वयाच्या 18 वर्षी. मी जयवंतीबेन सारखं नेतृत्व पाहिलंय, कर्तृत्व पाहिलंय. मी प्रमोद महाजन सारखं नेतृत्व पाहिलंय. या ठिकाणी अटलजींबरोबर मी काम केलंय. मला अभिमान आहे. आता सत्ता सुरू आहे, आता 25 ते 30. त्याच्यावर आम्हाला लिहायचंय, बोलायचंय, चालायचंय. परंतु निश्चितपणाने हा अशी माणसं आहेत की ज्यांच्या बरोबर काम केलं ना त्यांचे विचार आजही मनात आहेत. आणि कालांतराने मला जेव्हा इथे यावं लागलं, इथल्या लोकांनी हाक दिली, त्यावेळेला 2002 ला मी आली तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी भारावली होती. म्हणून मी शिवसेनेमध्ये आली आणि शिवसेनेत जेवढी वर्ष मी विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं, प्रामाणिकपणे केलं. त्या जिल्हा परिषदेमध्ये निश्चितपणाने त्या ठिकाणी काम करत असताना मी कोणाचा चहा घेतला नाही. मी कमिट्यांवर असून सुद्धा साहित्य कसं आहे जो मानांकन आहे का, चांगला आहे का, चांगल्या प्रतीचा आहे का, शेतकऱ्यांकडे जाणार आहे, हे सगळं विरोधी पक्षाने चालवायचं. ती भूमिका मी चालवली. म्हणून लोक माझ्या ज्या सभापती असायच्या त्या म्हणायच्या, अहो ताई, आमच्या घरचे सांगतात की ताई उभ्या राहिल्या की तुम्ही चालू करा, तुमचा फोन ऑन करा, म्हणजे आम्हाला ताई कशा बोलतात ते ऐकायचं. म्हणजे एवढं प्रेम मला ह्या जिल्ह्याने दिलं, बरोबर दिलं, पण तुमच्या आशीर्वादामुळे तुम्ही सगळ्यांनी दिलं. म्हणून 16 मंगळच्या दारातून परत आली, जिच्या स्मशानभूमीत लाकडं टाकली होती की आता हिला आणायचं जाळायचं मुंबईतून, ती परत आली. आणि म्हणून ठरवलं की श्वास असेपर्यंत या जनतेसाठी, या जनतेला सोडून नाही. आज माझी सोन्यासारखी पोरं मी मुंबईत आहेत, सगळे सुखासुखी आहेत, सगळे कुणाकडे हात पसरत नाही, सगळे आपापल्या मुली सुना सगळे काम करणारे आहेत. कारण त्यांना सक्षम केलाय, त्यांना उपाशी कोणी इथे तुपाशी घालत नाहीये. पण आज मला वाटतं की जसं तो बोलला तसं जर या तालुक्यात ठरवलं असतं, महिला नेहमीच टार्गेट राहिली, महिलेला पुढे येऊ द्यायचं नाही. हा पुरुषी अहंकार आहे असं कोणी वाईट वाटून घेऊ नका. पण दादा आहे की नाही, एवढं केल्यानंतर अग्निपरीक्षा तिने द्यायची. पुरुषांनी कधी अग्निपरीक्षा दिलेली पाहिली का? जिजाऊला कोणी विचारलं का? सावित्रीला कोणी विचारलं का? सावित्रीबाई फुलेंनी एवढं केलं. करोनाच्या काळात मी काय कमी केलं? जसं मी सावित्रीबाई फुले यांना डोळ्यापुढे ठेवलं की त्यांना जशी समाजसेवा करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी त्या काळामध्ये खऱ्या अर्थाने सगळ्या असणाऱ्या जेवढे रोगी असायचे त्यांना घेऊन त्या जायच्या, ज्यांना कोणी हात लावत नव्हतं, तसं आपण करोनामध्ये देखील आपली भूमिका बजावली. आपल्या लोकांना असायचं सोनू गेला, आज सोनूची आठवण काय ते माहितीये का? ही आठवण का काढते मी? तो त्या काळात घाबरला नसता, तो गेला नसता तर आज कदाचित तो दावेदार असता. कारण त्यावेळी तो नानाकडे तिकीट मागत होता पंचायत समितीची, आणि नाना त्याला म्हणते कशाला तू या पदात पडतो? कारण आज तुमच्या गावात मीटिंग लागली होती, विसरलात का तुम्ही? लागली होती की नाही? त्या काळात त्याला उभं राहायचं होतं, त्याने मीटिंग लावली होती की नाही? काय रे, बरोबर आहे की नाही? लावली होती ना? मग आज तेच माझ्या डोळ्यापुढे होतं की या गावात आपण त्यावेळी सांगितलं होतं की पुढच्या वेळेला तुझा विचार करू, आणि दोघांनी सांगितलं होतं, नानांनी मी शब्द दिला होता.
की सोमू आता भानगडीत नको पडू, खूप पैसे खर्च करावे लागेल. आणि म्हणून वाणीसाहेब आपण तो शब्द पूर्ण केला. शब्द द्यावा ज्याला देता येतो आणि तो कापता येतो पूर्ण, त्यानेच तो शब्द द्यावा. आणि म्हणून आता आपण देत असताना संजीव भाऊ सारखा माणूस तुमच्या समोर दिलाय, एक हिरा तुमच्या समोर दिलाय. दुसरं, तुम्हाला निलेश चव्हाणांनी सांगितलं की निलेश भाऊ कुसुमगणातून आहेत, पण त्यांच्याकडे आपल्याला तितकंच लक्ष द्यायचंय, तितकीच काळजी घ्यायची आहे. कारण कितीही नाणं त्यांनी सांगितलं, शंका व्यक्त केली वाणीसाहेबांनी, ठीक आहे, ते पत्रकार आहेत, त्यांचा स्वभाव आहे आणि त्यांनी का विचारू नये की त्यांचं कर्तव्य आहे. परंतु वाणीसाहेब ज्या वेळेला एवढ्या मोठ्या नेत्यांच्या, एकनाथ शिंदे सारख्या आपल्या भाऊनी ज्या वेळेला ते एवढं मोठं त्यांनी प्रकरण म्हणजे राजकारण केलं, ते काय असंच केलं का? मग विश्वासच ठेवायचा नसेल तर काहीच होऊ शकत नाही. आणि विश्वास हा ठेवावाच लागतो, विश्वासावरच जग चालतंय. त्यामुळे आपण जो विश्वास ठेवलाय तो खऱ्या अर्थाने मनापासून, आणि त्याला कधी धक्का लागू देणार नाही. हा या ठिकाणी रामाच्या इथे ते बसलेले आहेत, या ठिकाणी खऱ्या अर्थाने राकेश भाऊ त्यांच्यासाठी एक टाळ्या वाजवतो. राकेश भाऊ जरा उभा राहा. नाही ओळखायचा नाही प्रश्न. आपलं इस्टिमेट किती आहे? आजचं इस्टिमेट तू घेतलं, तुझ्या हातात दिलं 87,37,000 रुपये. हा आकडा का सांगू शकतो? तो स्वतः एकटाच बसलेला होता तिथे. आणि काय आपला कोण होतं? आगे होते, आगे आणि जाधव पण होते वाटतं तिथे. आज त्यांनी दुपारी 12 वाजता मी म्हटलं राकेश भाऊ काय करतो इथे? मग राकेश भाऊला मी बोलवलं, आग्र्यांना बोलवलं, तिथे ते इस्टिमेट बघितलं, इस्टिमेट हातात घेतलं. नंतर मी विचारलं पत्र तयार करावं लागणार आहे. तर मी म्हटलं पळापळ आहे माझी, एक काम कर, लेटर पॅड त्याला आणायला सांगितलं आमच्या ड्रायव्हरला. 4 लेटर पॅड दिली आणि ताबडतोब फोन केला घोडगेंना की याच्यावर पत्र इमिजिएट तयार पाहिजे, कारण मला सोमवारी कलेक्टरकडे जायचं आहे. आलं का लक्षात? बरोबर ना? आणि ते पर्यटनामधून आपल्याला तिथून नियोजन मधून पैशाची मागणी करायची. पैसा कुठे मागावा, कोणता हेड आहे, हे सुद्धा कळावं लागतं. आणि हे कळण्यासाठी जेवढे पण आहेत ना तेवढ्यांना 5 वर्ष लागतील. घरामध्ये आपण जर काही कार्यक्रम काढला तर पहिली कारभारीत बोलवतो. सासू घरात असेल तर ठीक, नसेल तर चुलत सासूबाईला बोलवतो, चुलत सासाला बोलवतो, बाजूच्या भावकीला बोलवतो. कशासाठी बोलवतो? हे कार्य पार पाडायचे. बरोबर काय काय कमी आहे, तुम्ही सांगाल तसं मी करीन. बरोबर का चूक? बरोबर ना? हे कर्तव्याचं लक्षण आहे ना? का सगळ्यांना मान दिला पाहिजे आणि कामही झालं पाहिजे, कार्यक्रम चांगला झाला पाहिजे, सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे. आता आम्ही सुद्धा तुम्हाला कार्यक्रम दिलाय. कार्यक्रम काय दिलाय? तुम्हाला येणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदान करून घ्यायचंय. तुमचे जेवढे नातेवाईक आहेत तेवढ्यांना तुम्हाला या 26 गावांमध्ये जिथे जिथे असतील त्यांना फोन करायचे. मावशी असेल, तुमची चुलती असेल, कोणी असेल, बाहेरचं नंद असेल, त्यांना सांगायचंय, भाऊ मित्र जेवढे परिवार आहे त्यांना तुम्हाला कळवायचंय, सांगायचंय मला 5व्यांदा निवडून येताना वाणी साहेब मताधिक्य किती पडणार आहे याची काळजी आहे. कारण इतक्या मोठ्या मताधिक्याने आलं पाहिजे, कारण तुमच्या कुणाच्याही लक्षात येत नाही. कारण ही 5व्यांदा असणारी सलग 5व्यांदा उभी राहिलेली तुमची ताई आहे. आणि सलग 5व्यांदा या महाराष्ट्रात कुणाला संधी मिळालेली नाही. त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला हे मतदान करणार ना, या मताचं मोल असं आहे ते तुम्हाला पुढील 5 वर्षात 25 वर्षाचा कारभार आशाताई करून दाखवणं, याच्यात काही शंका आहे का? बरोबर ना? मग तुम्हाला मान्य ना सगळ्यांना? कारण आता वेळ खूप झालाय, पोटात कावळे कोकायला लागलेत आणि आपल्याला पुढे निघायचं. आम्हाला 3 कार्यक्रम अजून बाकी आहेत. परंतु मला खरोखरच, कारण जसं नानांच्या लक्षात आलं तसं मला पण वाटलं की चव्हाण म्हणतायत का आम्ही इथलेच का? तर इथं चव्हाण आहेत, इकडे आपला भाऊ तर आहे, तो मूळचाच आहे. परंतु मी सुद्धा आहे ना, आर्मी पिंपळगाव, आर्मी गुंजावाडी असंच म्हणतो. आणि असं म्हटल्यानंतर मी गावड्याची लेक आहे, मी गावड्याची लेक आहे म्हणजे मी याच गावची आहे ना. मी मागच्या वेळेला सुद्धा सांगितलं होतं 2002ला माझं भाषण इथे झालं. लेक लायकीची असेल तरच तिला मतदान करा, लायकीचे नसेल तर तिची ओटी भरू नका. नाहीतर म्हणायची ना लोक मतानी ओटी भरा, मतानी ओटी भरा, लेक आली दारी. पण ती लेक तेवढ्या योग्यतेची आहे का? ती आधी पारखा. हे आशाताईंनी कधी सांगितलं? इथे याच मंदिराच्या याच पायरीवर त्यावेळेला दार सगळी बंद होती, स्टुफकाट होता, काय नाही कोणी होतं का बाहेर? सगळे आतमध्ये ताईचं भाषण ऐकत होते.
कारण सगळं गावच राष्ट्रवादीचं. अण्णांची भीती होती, परंतु तुम्हाला एक सांगते, शत्रू पण दिलदार असावा. आज सगळ्यांनी सांगितलं वल्लभ शेठ वल्लभ शेठ वल्लभ शेठ, पण त्याच वल्लभ शेठनी आमच्या एका जिल्हा सदस्याला तिथलं मोठं पद दिलं जिल्हा परिषदेचं, आणि तरी तो सारखा माझ्या नावाने ओरडत राहायचा की तिने एवढे पैसे तिकडून आणले, मंत्रालयातून तिकडून आणले तिकडून. एक दिवस ते म्हणाले, कळतं का तुला, त्यांच्या सवयीप्रमाणे ते म्हणजे शिव्या असडली. म्हणजे तुला तर पद दिलं, म्हटले तुला एवढं मोठं पद दिलं, तुला काही करता येत नाही, तुला आणता येत नाही. त्या कुठे घेऊन जातात, त्या घेऊन कुठं जातात, ती बाई इथे आणते या जुन्नर तालुक्यात, बाहेर नेत नाही. मग तिचं तुम्हाला कौतुक वाटलं पाहिजे. आपण विरोधक जरी असलो तरी आपण हे मान्य केलं पाहिजे का तिच्यामध्ये करण्याची क्षमता आहे. म्हणजे मी आजही म्हणते की शत्रू असावा, जरी ते माझ्या पक्षाचे नव्हते तरी सुद्धा त्यांनी ही गोष्ट मान्य केली होती का ती जेवढी मेहनत करते ती तेवढं ज्या पद्धतीने करते आणि आपल्याच तालुक्यासाठी आणते, बाहेर नेत नाही कुठे. त्यामुळे या ठिकाणी आपण सुद्धा आपल्या गावचा विकास आणि ध्यास हा घेणार असू तर निश्चितपणाने आपली सगळी कामं व्हायला हवी असतील. तर या वेळेला तर मी ठरवलंय पाणी साहेब की 25 वर्षाचा असणारा बॅकलॉग भरून काढायचा. काहीच नाही, पण तुम्हाला रस्ते प्रत्येक शेतात प्रत्येकाच्या घरापर्यंत जाणारे रस्ते मी देणार म्हणजे देणार, दिल्याशिवाय राहणार नाही. मोठं काम एक वेळा बाजूला राहील, म्हणजे काय राम मंदिराचं नाही, ते तर करणार बाजूचंही करणार आहोत. परंतु शेताकडची मी परिस्थिती पाहते आज फिरते तर मला वाईट वाटलं की मी नारायणगाव सारख्या ठिकाणी सगळ्या शेतीमध्ये सगळे कॉन्क्रिटीकरणाचे रोड दिले, बरोबर आहे की नाही. त्यांचे 6 नंबर वगैरे सगळे फिरा बघा जरा, म्हणजे खोराकडे वळतं ना. मग ते मला म्हणतो ते सगळेजण आपले वालोडे म्हणत होते, सगळे म्हणत होते, शेठ म्हणत होते ताई तरी तुम्ही इथंच थांबायचं. म्हणजे शेठ नाही, मला माझ्या मतदारसंघात जायचं. मी संजय वालोडेंना सुद्धा या शब्दात सांगितलं, बाकीच्या लोकांनी जेवढ्यांनी विचारलं सगळ्यांना याच भाषेत सांगितलं मला माझ्या घरी जायचे. का जायचे तर माझ्या घरी 26 गाव आहेत, म्हणजे तुमच्याकडे 26 गाव आहेत, इकडे तर 6 गाव आहेत, मग तुम्हाला इकडे सोपं जाईल. मी म्हटलं अजिबात नाही, मला किती कठीण जाऊ दे पण मला माझ्याच मतदारसंघात जायचंय. माझ्या डोक्यात एकच की जसं इथं केलं, इथे यांचं 6 गावाचं एवढं कल्याण केलं किंवा अजूनही कोणी माहिती आपण तालुक्यात कमी नाही केलं, पण त्यांनी त्याचं तालुक्यात आपण जर परिस्थिती पाहिली तर मी जसं म्हटलं की बोलला त्याला आजही आठवण आहे की आपल्याला कोणी मदत केली, बरोबर आहे. तसं मी जेवढ्यांचं केलं त्यांना का वाटू नये. तर एकदा आपल्या घरात तुपाची 1 दिवसात पुरणपोळी खाऊ द्या आणि होऊ द्या 25 वर्षाचा विकास. म्हणून वाणी साहेब निश्चितपणाने या गटाचा विकास हा ध्यास घेऊन आशाताईंनी ही निवडणूक अगदी अति महत्वाची ठरवलेली आहे आणि माझ्यासोबत असणाऱ्यांची ताकद मला माहिती आहे. माझा राजू आज त्याला भीती होती की खरंच वेळ झालाय, मलाही आता भीती आहे खूप वेळ झालाय. मी आज नाही बोलणार, बोलायच्या संधी अनेक येतील त्यावेळेला आपण बोलूच, परंतु तुमचे आशीर्वाद घ्यायला पहिल्यांदा आलो, तुम्ही ते भरभरून दिले, त्यामुळे तुमच्या सर्वांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा या जी महिला बोलणार आहे त्यांचं देखील कौतुक करतो की त्यांनी बोलण्याची संधी मागितली आणि त्यांना बोलण्याची संधी द्यावी, आभार मानण्याच्या दृष्टीतून का होईना. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, महिलेला कायम संघर्ष करावा लागतो, महिलेला कायम अग्नी परीक्षा द्यावी लागते. महिलेलाच का हा कधीतरी प्रश्न विचारा, म्हणजे जिला आई म्हणतो, जिला बायको म्हणतो, जिला बहीण म्हणतो, तिच्या वेदना तुम्हाला कळतील, म्हणजे ताईच्या वेदना कळतील. एवढंच या ठिकाणी बोलते आणि माझ्या शब्दांना विराम देते. जय श्रीराम. अरुण शेटने काम सांगितलं त्याचं काय झालं? अरुण शेटने काम सांगितलं त्याचं काय झालं? झालं दुसरीकडे पाठवतो. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.